उपशिक्षण आणि ते जे मंजूर करून द्या. आपल्याला उच्च शिक्षणासाठी, नोकऱ्यासाठी, आरक्षणासाठी, योजना मिळवण्यासाठी आरक्षण पाहिजे म्हणून आपण ते घेतलंय. आता राहिलेलं पण घेणार आहे. आता तुमचा पश्चिम महाराष्ट्रातलाच आता तुमचाच नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यंत काहीतरी खालीवर करतील ते. नाही केलं तर मी त्यांच्या मागे लागणार आहे असं सांगितलं. मी विखे पाटील साहेबाला पण सांगितलं, शंभूराजे देसाई साहेब सुद्धा त्या मराठा उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या समितीत आहेत, त्यांना पण सांगितलंय. जेवढे त्यात मंत्री आहेत त्यांना सांगितलंय की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला सातारा संस्थांचा सुद्धा जे काढा. आता वाट बघतो काढतात का नसतं. मी तर मागा लागणार आहे, कारण मी काय भेद करत नाही. महाराष्ट्राला कुटुंब मानलंय, त्यामुळे मी मराठवाडा, खानदेशाने, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसलं जुन्या भाषेत म्हणतात थोट वागणं, तसलं वागत नाही. सगळे मायबाप समाज माझा आहे या राज्यातला. मी सगळ्यांसाठी लढणार, एकालाही मागं सोडणार नाही. फक्त जरा दममानी जाऊ आपण आणि आयुष्याचं मिळू. आता मराठवाड्याचा जे निघाला, हळूहळू टप्प्याटप्प्यानं बरोबर घालू आपण सगळा समाज आरक्षण. तुमचा पश्चिम महाराष्ट्र सुद्धा तोच करू, टप्प्यानं जाऊ. आपल्याला सवय नाही, नोनी गलम लवकरच काय ती लगेच दम धरणार. दम नाही आपल्याला, आपण फुगीरच नाहीये. आपल्याला फुगीरपणा एक सोडावं लागणार आहे आपल्या अंगातला. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगवले, खोट्या प्रतिष्ठेत त्यांनी आयुष्याचं पदरात पाडून घेतलं. आपल्याला खोटं काय सांगणार. एखाद्या गावात गेला ना एखादा कार्यकर्ता असला की त्याला हे नेते लोक म्हणणार हे सोडून बरं का धरून आणला. आपलं काय नसतं, सरळ टंका असतो. आपण मागं नसते. आपण कोणचा नेता महाराष्ट्रातला एखादा कार्यकर्ता पशी बसला की ते लगेच म्हणणार तो याशिवाय गाव फुटतच नाही. फुगलं नाही लगेच गोटेच हातात घेते. एखादा जर आपल्याला कोणी पोट जात जर म्हणा ना काय चाललं पाठी 150 कप चहा सांगितला ते फुकट मोठेपणा. खोट्या प्रतिष्ठित जगायचं बंद करा आपले लोक. सत्य काय त्याची जाणीव करून घ्या. आणि आपल्याला पुढं कसं जाता येईल, आपल्या समाजाचं, आपल्या लेकरा बाळाचं, लेकी बाळीचं आयुष्य आपल्याला कसं मोठं करता येईल त्याच्यासाठी झिजू आपण. आता मी झिजलोय. मी इतकं ह्या समाजाच्या लेकरा बाळासाठी झिजलोय की शत्रू सुद्धा झालेत मला. डायरेक्ट नाही सुपारी तिथे जात घातपातच. त्याला माहितच नाही सुपारी देणार. मी का गोट्या सुपारी फोडीन त्याची. सुपाऱ्या देते काय वाईट करतो मी. गोरगरिबांचे लेकर बाळा मोठे व्हावं हे स्वप्न आहे माझं. मी करायचं नाही. गरीबाला आरक्षण मिळावं हे म्हणायचं नाही मी. तुम्ही समजा आमच्या लोकांचे खून करणार, मी म्हणायचं नाही आरोपीला अटक करा म्हणून ते तुमच्या घरातलं पोरग मेलं तुम्ही गप्प बसताल का. मी महाराष्ट्रात अन्याय झाल्यावर गप्प कसं बसणार. तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा उकडून फेकून देणार, मी गप्प कसं बसणार. मग ते लगेच जातीवादी म्हणणार. मला याच्यात कुठे जातीवाद आला. त्यामुळे काम करताना मी नाही जातीवाद करत. माझ्या दारात कोणी पण होते. आता धनगर समाजाने माझा सत्कार केला म्हणून सांगतो. आमच्या बीडला पांढरे नावाचे सभापती आहेत धनगर समाजाचे. त्यांच्या पोरीला 19 लाख रुपये फीस मागितली MBBS ची. हसन मुश्रीफ साहेबाला फोन केला, मला पोरीला मोफत शिक्षण केलं तरी कशामुळे पैसे घेतात. 2 मिनिटात भरलेले 6 लाख रुपयाच्या माणसाचे वापर द्यायला लागले. मी जर जातीवादी असतो मला पळू दिलं तसं त्याला काय कमी सभापती आहे ना. माझ्या दारात आलेला माणूस मी कोणत्या जातीचा वापस पाठवत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. महादेव